सोलापूर शहरातील अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खालची वाहतूक सुरू होऊन जवळपास महिना ते सव्वा महिन्याचा कालावधी लोटला आहे। CNX हॉस्पिटलपासून आपण या रस्त्यावरून बाह्यवळण रस्त्याने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ येतो। मात्र या रस्त्याची अवस्था एक महिनाभरापासून कशी आहे हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। गेली महिना ते दीड महिना सोलापूर महापालिकेचे अधिकारी निवडणुकीच्या नावाखाली या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते। हा रस्ता किती भयानक आहे किंवा किती खड्डेयुक्त आहे, किती धोकादायक आहे, किती धूळयुक्त आहे हेच या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत। पहा सोलापूर महापालिकेनं हा सुरू केलेला नवा रस्ता किती खराब आहे तो। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। सोलापूर शहरात अवंतीनगर येथे रेल्वे विभागाच्या माध्यमातून सुमारे 18 कोटी रुपये खर्च करून, म्हणजे हे पैसे महापालिकेनेच दिलेले आहेत, 18 कोटी रुपये खर्च करून हा ब्रिज बांधलेला आहे। डाव्या बाजूला, उजव्या बाजूला तसेच दुभाजकामध्ये किती वाईट अवस्था आपण बघू शकाल। इथलं काम अर्धवट आहे। गेली महिना ते सव्वा महिना झालं हा रस्ता सुरू झाला आहे, मात्र महापालिकेकडनं या पूर्ण रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आहे। या ठिकाणी आपण पहा की पुढं बघा, एकच बाजूचा रस्ता सुरू आहे, कोर्ट मॅटर झाला म्हणून सांगतायत। इथं खड्डे आहेत प्रचंड मोठ्या पद्धतीनं, खूप असा धोकादायक रस्ता झाला आहे, पुढून येणारी वाहनं देखील आपल्याला दिसत नाहीत आणि अशा पद्धतीनं इथून आपल्याला ये जा करावी लागते। आणि सोलापूर महापालिकेनं हा बायपास रस्ता म्हणून दाखवण्यात आला आहे। हा एकेरीच वाहतुकीचा रस्ता आहे, त्यामुळं हा कोर्ट मॅटर कधी संपणार आणि कोणते महापालिकेचे अधिकारी या संदर्भात पाठपुरावा करतायत हे काही समजायला मार्ग नाही। अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खालून आपण आल्यानंतर पाहतोय की या इंगळे महाराज मठांच्या पासून मुक्ताई मंदिर या ठिकाणचा हा मठ आहे आणि इथून हा रस्ता दुतर्फा आहे। मात्र पहा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं दुभाजक नाही, दोन्ही रस्त्याच्या बाजूला फुटपाथ नाहीत, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धूळ आहे आणि गेले महिना ते दीड महिना झालं महापालिकेनं याकडं लक्ष दिलं नाही। अद्याप या रस्त्यावरती स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या नाहीत, कुठंही दिशादर्शक फलक नाहीत। आपण पहा की या ठिकाणी डाव्या बाजूला जो बोर्ड आहे तो जानकर नगरचा बोर्ड आहे आणि त्या ठिकाणी किती मोठा खड्डा पडला आहे। आणि गेली महिना दीड महिन्यापासून हा डाव्या बाजूचा रस्ता आणि खड्डा तसाच पडलेला आहे। मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना डोळे असून ते आंधळे असल्यासारखं वागतात, त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो। हा जानकर नगरचा एरिया आहे। तसेच हा जो रस्ता आहे तो गेली महिना ते दीड महिन्यापासून महापालिकेनं असाच अर्धवट ठेवला आहे। दुतर्फा आपण पाहत असाल की आजोऱ्याचे ढीग, मातीचे ढीग तसेच पडलेले आहेत। त्याच पद्धतीनं दुभाजकामध्ये खडी तशीच आहे, धूळ किती मोठ्या प्रमाणावर आहे ते असं पुढचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल। पहा 4 ते 5 गाड्या पुढून येत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर धूळ त्या ठिकाणाहून उडताना आपल्याला दिसते। हे खूप कमी दृश्य आहे, ज्यावेळेस इथं वाहतूक खूप असेल त्यावेळेस मात्र खूप धूळ असते। याच ठिकाणच्या झोपड्या महापालिकेनं काढून जवळपास 8 ते 9 महिन्याचा कालावधी लोटला आहे, मात्र महापालिकेला अजूनही या ठिकाणी रस्ता करता आला नाही। महापालिकेचे नगर अभियंता, रस्ते विभागाचे प्रमुख, महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे यस न्यूज मराठीच्या माध्यमातून वारंवार आम्ही पाठपुरावा केला, मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त आहोत, वेळ नाही अशी थातूरमातूर उत्तर देऊन सर्वच अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी देखील जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च करून हे टेंडर काढले। गेल्या 4 ते 5 महिन्यापासून याचं काम होत नाही, हे दुर्दैव। त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याचं काहीही वाटत नाही, नागरिकांना मात्र याचा प्रचंड असा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हा जो रस्ता समोरचा आपल्याला दिसतोय तो जवळपास 10 ते 12 वर्षापूर्वी झालेला आहे आणि हा 54 मीटरचा रस्ता खूप दिवसापासून रखडला होता। यस न्यूज मराठीनं याबाबत वारंवार आवाज उठवला, त्यामुळंच आता आपल्याला लक्षात येईल की 14 डिसेंबर रोजी दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिज पाडल्यानंतर हा एकमेव असा बायपास रस्ता आहे। या रस्त्यावरूनच आपण छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते या रस्त्यावरून अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खालून ते डायरेक्ट सोलापूर ते सांगली या रस्त्यावर जे CNX हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी डीमार्ट आहे, त्या रस्त्यापर्यंत आपण जाऊ शकतो। अवघे 3 ते 4 किलोमीटरचा हा रस्ता आहे, मात्र महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे। सोलापूरचे नागरिक असतील
किंवा बाहेरून कोल्हापूर, पुणे, मंगळवेढा या भागातून येणाऱ्या नागरिकांना असेल खूप मोठा असा त्रास सहन करावा लागतो आहे. आपण पहा, अजूनही या रस्त्याकडे महापालिकेनं म्हणावं त्या पद्धतीनं लक्ष दिलेलं नाही. दुभाजकामध्ये झाडी लावलेली नाहीत. डाव्या आणि उजव्या बाजूला हा शहरातला रस्ता असला तरीही कुठल्याही पद्धतीचे फुटपाथ तयार केलेले नाहीत. रस्ता स्वच्छ दिसत नाही. धूळ खूप मोठ्या प्रमाणावर आहे. स्ट्रीट लाईट लावल्या नाहीत. त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्याने आता किमान महापालिकेची निवडणूक संपली आहे, त्यामुळे निवडणुकीची कारणं न सांगता या रस्त्याकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करावं आणि हा रस्ता व्यवस्थित करावा. पहा, जो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेला रस्ता आहे सोलापूर ते सांगली, त्या ठिकाणावरूनच हा CNX हॉस्पिटलपासून 54 मीटर रस्ता सुरू होतो आणि या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था किती विचित्र आहे. पहा, इथं माती, धूळ अशा पद्धतीनं आहे की जेणेकरून नागरिकांना त्रास होईल अशीच व्यवस्था महापालिकेनं केली आहे, अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं, एवढीच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून वारंवार सांगणं. महापालिकेचे अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करूया. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.